मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. सहकारी चळवळ ही काही एखाद्या पक्षाची चळवळ नव्हे. तात्विकदृष्ट्या सहकारी चळवळ ही मूलतः लोकशाहीची चळवळ आहे, हे आपण विसरता कामा नये. या चळवळीमागील हा दृष्टिकोन आपण नीट समजून घेतला पाहिजे आणि लोकशाहीचे हे स्वरूप कोठेही डागाळणार नाही अशी आपण काळजी घेतली पाहिजे. पण ते डागाळलेच तर ते का डागाळले याचा आपण वारंवार शोध घेतला पाहिजे. सामान्य आणि शोषित समाजाच्या उपयोगी पडणे हा तर या चळवळीचा प्राणच आहे. पण खऱ्या अर्थाने आपल्याला ही चळवळ घालवावयाची असेल तर तिच्याकडे आपण लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. लोकशाही हे जे तिचे स्वरूप आहे ते आपण सुरक्षित ठेवले पाहिजे, जोपासले पाहिजे. मी आपल्याला आग्रहपूर्वक सांगू इच्छितो की ही सहकारी चळवळ वाढते आहे. त्याचे मुख्य कारण सहकारी चळवळीत आर्थिक विकास करण्याची जी शक्ती आहे ती लोकांना समजून चुकली आहे. ही महत्त्वाची गोष्ट पूर्वी घडत नव्हती आणि आज ती घडत आहे. याचे कारण काय? याचे कारण असे आहे की आजच्या शासनाने या चळवळीतील विचारवंतांच्या मार्गदर्शनाचा चांगलाच उपयोग करून घेतला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या शासनाने आर्थिक प्रगतीचे एक मोठे साधन म्हणून या चळवळीचा स्वीकार केला आहे. जेथे जेथे आर्थिक प्रगतीचे हे साधन स्वीकारले गेले तेथे तेथे नवीन कार्यकर्ते तयार झाल्यामुळे कामाची गती सारखी वाढत राहिली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या प्रदेशात या चळवळीला जुनी परंपरा असल्यामुळे तेथे ही चळवळ अधिक मोठ्या प्रमाणावर आकार घेत असलेली दिसते आहे. आपल्याला मदत मिळते आहे. आपल्याला या चळवळीचा उपयोग होतो आहे याची आता लोकांना जाणीव झालेली आहे. त्याबरोबर हेही खरे आहे की या चळवळीत आर्थिक सत्ता आहे याचीही जाणीव लोकात आणि त्याचप्रमाणे सहकारी कार्यकर्त्यात निर्माण झाली आहे. ही चळवळ एका अर्थाने सत्तेचे एक केंद्र आहे आणि सत्तेचे केंद्र म्हटले म्हणजे लोकशाहीचा अंकुश त्यावर ठेवलाच पाहिजे. असे न केल्यास अनियंत्रित सत्तेमुळे विकासाचे हे शस्त्र दुधारी ठरेल अशी मला साधार भीती वाटते.